बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508. माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे, 9850151558. आज 1 एप्रिल 2026, वार बुधवार. आपण चालत आहोत रावेर, फैजपूर आणि याच मार्गे जळगाव आहोत. आज 1 एप्रिल म्हणून 1 एप्रिल आमच्या लहानपणी काही गमती जमतीचा प्रकार 1 एप्रिलला करत जायचा. आठवण अशी येते या ठिकाणी की माझी पत्नी आणि आम्ही विवाहित झालो त्या दिवसापासून मी एकदाही जिंकलो नाही. ती काही ना काही गंमत करायची आणि मी त्यात फसलो जायचो. तरी मी रात्री 31 मार्चला आठवण ठेवायचं की उद्या सकाळी आपण फसवू निर्मलाबाईंना. परंतु ते माझ्या जीवन आयुष्यात मला शक्य झालं नाही आणि ते स्वर्गीय झाल्यामुळे मी पुन्हा फसलो शेवटी, असंही म्हणायला हवं. आनंदाचे दिवस होते, निघून गेले. आज आपण शनीचा आणि विवाहाचा संबंध काय आहे ते बघणार आहोत. कारण वर्तमान स्थितीत आपण पाहिलं तर सरकारी गणनेप्रमाणे मुलींची संख्या कमी आहे. 900, 950 अशी दाखवतात, 800 कुठे. मग असं असताना मुलींचे विवाह लवकर व्हायला पाहिजे, पण लवकर होत नाही आहे. माझ्या कार्यालयात 35 ते 36, 37 पावतर मुली विवाह करता आहे उत्सुक. मुलं पण आहेत 35-36 पावतर. मग असं ज्या वेळेला घडते त्याच वेळेला ज्योतिषशास्त्र हे खरं ठरते. माझ्याकडे अनेक तरुण येतात, आई वडील येतात, सोबत येतात. तर तरुणांचा विश्वास नसतो, अंधश्रद्धावादी आहे असं म्हणून आम्हाला सांगितलं जाते, बोललं जाते. आणि मग ज्या वेळेला आम्ही सांगतो त्यांना की का हो तुम्ही आता पावतर तर कर्तव्य केलं, पॅकेज आहे तुमच्याजवळ, गाडी आहे, शहरामध्ये राहत आहात, मग तुम्ही लग्न का नाही करू शकले, प्रेमविवाह का करू शकले नाही, तुम्हाला ते यश मिळालं का नाही. तुमच्याच ऑफिसमधला शिपाई हा प्रेमविवाह करून यशस्वी विवाह होतो, त्याला मुलंही होऊन गेली आहे तुम्ही सांगतात, आणि तुम्हाला विवाह का करता आला नाही. मग प्रयत्न कुठे गेले तुमचे. सुशिक्षित आहात तुम्ही, विज्ञानवादी आहात, प्रयत्नाटी तेलही गळे वाळूतून असं म्हटलं जाते, पण खरं वाळूतून तेल गळते का? नाही ना. शब्द आहे, बाकी त्याला अर्थ जो दिला जातो तो वेगळा असतो. परंतु ज्योतिषशास्त्राचं आता माझं 78 वय आहे. 78 वय असत असताना अनेक घराणे श्रीमंत आहे, सर्व काही आहे, सुशिक्षित आहे, शहरात राहणं आहे, गाडी घोडी आहे, शेतीवाडी आहे, बाग बगीचे आहे, इतरही उद्योग आहे, कारखानदारी आहे. एखादा कारखानदार असतो आणि त्याचा विवाह होत नाही, असं का होते. माझ्याकडे एक CA झालेली मुलगी आलेली होती, आमच्या जिल्ह्यातली होती, जळगाव जिल्ह्यातली, पण ती दुसऱ्या जिल्ह्यातून आली होती. तिचा विवाह होता. तिने मला स्पष्ट सांगितलं की मला नोकरदारच पाहिजे, मला व्यवसाय करणारा मुलगा नको. आणि त्याच वेळेला एक उद्योगपती पुण्याचा
ज्याच्याकडे जवळजवळ 45 ते 48 कामगार वर्ग आहे, स्वतंत्र बंगला आहे, फ्लॅट नाही, गाडी आहे, घोडी आहे, सर्व काही आहे, सुख संपन्नता आहे. दोघंही एकाच जातीचे होते. मुलाला मुलगी पसंत होती, पण मुलीला मुलगा पसंत नव्हता. का? स्वरूप गिरूप सगळं सारखं होतं, नकार देण्याची गोष्ट नव्हती, पण मुलीचा हट्ट होता की मला नोकरदाराशीच विवाह करायचा आहे, मला हा विचार मी करणार नाही म्हणे. बरं म्हटलं, जाऊ द्या. वास्तविक तो मुलाने सांगितलं की मी तुझ्यासाठी थांबतो, लागल्यास विचार कर. त्या मुलीने स्पष्ट सांगितलं की मला थांबायचं नाही आहे, मला उद्याही नोकरदार मुलगा आला तर मी विवाह करणार, तुमच्यासाठी मी वाट बघणार नाही, की तुम्हालाही वाट तुम्ही बघू नका. असं असताना मुलीच्या याच्यामध्ये शनी हा प्रथम भावात आणि तो कुयोगात होता. त्याची संपूर्ण दृष्टी शनीची दृष्टी विवाहस्थानावर होती. आणि विवाहस्थानात असलेला रवी हा पतिकारक मानला जातो, चंद्र पत्नीकारक मानली जाते. तर हा दृष्टादृष्टीचा योग होता, प्रत्यार्पण योग. शनीची दृष्टी रवीवर, रवीची दृष्टी शनीवर. अन्य योगही याला म्हटलं जाते, परावर्तित योगही म्हटलं जाते. अशा योगातून जर अशी पत्रिका असली तर त्यात फसवले जाण्याचे योग जास्त असतात. मनात विरुद्ध वातावरण तयार होते, मन वेगळा निर्णय घेते आणि ते आयुष्यभर मग सोसावं लागते, किंवा त्याचे काय परिणाम होतील हे एक प्रश्नचिन्ह असते. ही गोष्ट संपली. तो मुलगा कारखानदार निघून गेला, मुलगी थांबली होती. मुलीने स्पष्ट सांगितलं, बाबा मला असं स्थळ आलं तर बघा. आणि कालांतराने एक CA मुलगा, त्याचा ऑफिस होतं पुण्यालाच, फॅक्टरी चांगली होती, त्यांच्या समाजाचा जातीचा होता, देखणं रूप होतं, नकारार्थी गोष्ट नव्हती. आणि मग असं असल्यावर मी तिला कळवलं की असं असं स्थळ माझ्याकडे आलेलं आहे, तू येते का? ती म्हणे मी 1-1.5 तासात येतच, जवळच होती. आणि ती आली. योगायोगाने ती मुलगी आईवडिलांना घेऊन आली होती, आणि हा जो मुलगा होता हा पण आईवडिलांना घेऊन आलेला होता. म्हणजे आता बाकी कोणी काही राहिलं नव्हतं. आणि मी ते सांगितलं, असा हा हे आहे वर, तुला आवडतो का? कारण तुझ्या आवडीचं निवडीचं नकार होकार असतात तुझे, म्हणून मी तुला विचारतो. तिने अगदी पसंत दिली, बाबा फक्त आता आमची कुंडली मिलन करून आम्हाला सांगा. कुंडली मिलनाला पुष्कळ वेळ लागतो, आणि मग 2 दिवसांनी त्या दोघांना मी बोलवलं. दोघंही आले आणि कुंडली मिलन होतच होतं, त्याबद्दल वाद नाही. आणि यात विवाह त्यांचा झाला. मुलीला तिच्या मनाप्रमाणे स्थळ प्राप्त झालं, वर प्राप्त झाला, नवरदेव प्राप्त झालं, घर प्राप्त झालं, सगळं काही प्राप्त झालं. पण घटनेच्या पोटामध्ये काय असते हे एक वेगळंच असते. वास्तविक इथे एक एंड झाला होता, कारण की काय लग्न झालं होतं, तिच्या पसंतीने झालं होतं, त्यालाही पसंत होतं, त्यामुळे काही प्रश्न होतं, शुभमंगल सावधाने झालं होतं. आणि ते लग्न जानेवारी डिसेंबरच्या जवळपास झालं ते. आणि भरपूर काम होती. ही ऑफिसात बसायला लागली, तोही ऑफिस चालवत होता. अगदी संसार सुखाचा चालला होता.
पण मी अनेकांना सांगतो की पुढे काय आहे हे आपल्याला माहीत नसते. कारण मला ही गोष्ट खटकत होती नेहमी की ही मुलगी ह्या मुलाला करते आहे, चांगला आहे, त्याबद्दल वाद नाही, परंतु कुठेतरी चुकत आहे ही गोष्ट. आणि हा शनी काय करेल काही सांगता येत नाही कुयोगाचा. कारण माझा ज्योतिषशास्त्रावर विश्वास. असं असताना दिवाळी आली. दिवाळीला हिशोब करायचे असतात, पूजनासाठी शिल्लक काढायची असते. आता या ठिकाणी काय असते, मोठे जे कारखानदार असतात, धनाढ्य असतात, त्यांच्या घरी जाऊन शेवटचे आकडे काढावे लागतात. आणि त्याच्याकडे ती फर्म होती आणि त्या फर्माच्या अनुषंगाने नियमितपणे तो गेला. मग ती म्हणे मी येते तुम्हाला मदत करायला. आणि हे दोघंही त्या कारखान्याच्या मालकाच्या घरी गेले. बैठकमध्ये बसले. मालकाला यायला उशीर होता, देवदर्शनाला बाहेर निघून गेले होते. आणि यांनी तोपर्यंत काम सुरू केलं. वही चोपडे गडबडे कागद काढून आकडे मिळवत होते. याला अर्धा ते पाऊण तास गेला असेल. आणि एक गृहस्थ गाडीतून खाली उतरले आणि घरात आले, म्हणजे त्या हॉलमध्ये आले. आता तो गृहस्थ आल्या हॉलमध्ये, तर तो गृहस्थ कोण होता, तर तिनं नाकारलेलं स्थळ. पहा इथे कशी गंमत आहे. तिनं नाकारलेलं स्थळ होतं आणि त्याचाच तो कारखाना होता, त्याचंच ते नाव होतं. आणि तो उलगडा झाला आणि ही मात्र भयचकित झाली. हुशार होती मुलगी, परंतु जिद्दी हट्टीपणा होता, एक कल्ली स्वभाव होता. त्यामुळे मला नोकरीवालाच पाहिजे. आता या ठिकाणी पहा, नोकरीवाला पाहिजे, पण तिनं मालक सोडला. कारखान्याचा जो होता त्याच ठिकाणी त्याच्याच घरी जाऊन हिला काम करावं लागत होतं. असं जवळजवळ 15 दिवस तिथे काम केलं. तो कारखान्याचा मालक होता, त्याने कधीही लगटपणा केला नाही, काही बोललं नाही. थोडंसं हिंट देऊन द्यायचा आणि निघून जायचं. कारण त्याने पाहिलं होतं की हेच मुलगी आईनं आपल्याला नकार दिलेला आहे, म्हणून फारसं बोलण्यात काही अर्थ नाही आणि विनाकारण गैरसमज नको, असा तो साधा सरळ मुलगा होता. मुलीला ते भावलं की हा आपल्याला कमीपणा वाटवणं त्याच्यासाठी आपल्याशी संपर्क वाढवत नाहीये किंवा शिष्टपणा करत नाहीये, हमपणा नाहीये, हंगंडपणा याच्या मुलामध्ये नाही आहे. आणि मी मात्र किती नुकसान केलं, आता काय करावं हा प्रश्न ते पडला. अशामध्ये तिला दिवसही होते, आनंदातही होते, पण मनामध्ये या तऱ्हेची परिस्थिती होती. या तऱ्हेची परिस्थिती असत असताना आता पहा कसं आहे. आता दोघंही बुद्धिवान आहेत. आता इथे चुकलं सर्वस्वी त्या मुलीचं. CA झालेली म्हणजे बुद्धीची परीक्षा काय करावी घ्यावी. जिचे आकडेमोड करते, लाखो रुपये करोडो रुपयाचा हिशोब ती करते, मांडते. आणि फक्त या ठिकाणी मग जे ग्रहयोग आहे त्या ग्रहयोगाचा परिणाम तिच्या कुंडलीवर झाला आणि तिच्या जीवन आयुष्यात तो साकारला गेला. म्हणून याच ठिकाणी ज्योतिष विद्वानांचं मत घ्यायला हवं. जे जाणकार ज्योतिषी आहेत त्यांचं मत तुम्ही मान्य करा नका करा, पण त्याच्यावर विचार करायला हवा. मी त्याला विचार सांगितला, कितीदा समजून सांगितलं, पण त्याने ऐकलं नाही. आणि मग शेवटी संसार आता चालू आहे, परंतु मनात कुठे
कुठेतरी तिच्या खंत ती बोलून दाखवते अधूनमधून आल्यावर. म्हणजे शनीचा प्रताप कसा असतो हे सांगण्याचा माझा प्रयत्न या ठिकाणी आहे. आता शनी आपण पाहिला तर शनीला 3, 7, 10 या 3 दृष्ट्या असतात प्रमुख. आता बहुतांशी ज्योतिर्विद्या काय करतात, पंडित लोक या 3च दृष्टी बघतात. परंतु ज्योतिषशास्त्रामध्ये आणि पंचांगामध्ये याच्या व्यतिरिक्त अनेक दृष्ट्या असतात. त्या 4 प्रकारच्या, म्हणजे 4 ते 12 दृष्टी इथे असते. परंतु सूक्ष्मतेने पाहिलं आपण तर एका ग्रहाला 120 दृष्ट्या असतात. आणि त्या दृष्टिबाण पाहून आपल्या कुंडलीतलं भाग्य हे त्यावर आधारित असते. कारण शनी हा सर्वात शेवटचा ग्रह. शनीची पावर शक्ती जास्त. पहिला प्रथम सूर्य आणि शेवटी शनी याच्यामध्ये सर्व ग्रह असतात. आणि शनीचा प्रताप हा बघायला हवा. अजून आता आठवलं की शनी जर जन्माच्या वेळेला असला तर 7:30, तर जन्माच्या वेळेला असेच असताना 3 प्रकारचा असतो. एक जन्मापूर्वी आईला गर्भात असलेला शनी 7:30, आणि नंतर गर्भात असलेला शनी 7:30, आणि गर्भात डिलेवरी झाल्यावरही पुन्हा 7:30 जन्म. कारण 7.5 वर्षाचा भ्रमण हे असते शनीचं. म्हणून या काळात जन्मापूर्वी, गर्भात, जन्मानंतर अशी 7:30 ज्यांना असते. तर हे 7:30 अशी बहुतेक जी येते ते आईकडून किंवा वडिलाकडून येत असते. म्हणून या ठिकाणी आपल्या कुंडलीमध्ये मातृपितृस्थानं असतात. त्या मातृपितृस्थानातून याचा आपण मागोवा घेतला तर आपल्याला आढळून येते की शनी हा आईच्या घराण्यातून आला आहे का वडिलांच्या घराण्यातून आलेला आहे का दोघांकडून आलेला आहे. आता याच्यामध्ये काही आपल्याला दिसत नाही, तर मग त्याच्या अगोदरचं मग आजोबा आजीचं प्रकरण पाहायला हवं. असं असताना मग हा शनी जर पंचम स्थान संतती स्थानाकडे वळणारा असला तर हे पिढ्यानपिढ्या 7:30 जन्म घेतलेले लोक असतात. आणि ही जी मुलगी होती ही जन्माची 7:30 होती. आणि जन्माची 7:30 असताना हिला जे अपत्य होणार होतं तेही 7:30च. आता 7:30चं उपासना आराधना आपण जर केली तर जी 7:30 जन्म झालेल्या व्यक्तीला काहीही लाभ होत नाही, एक गुंजभरही लाभ होत नाही. मग उपासना करावी का नाही करावी हा ज्यावेळेला प्रश्न येतो तो उपासना करावीच. कारण उपासना कोणासाठी करावी तर पुढच्या पिढीसाठी. पुढच्या पिढीसाठी आपण उपासना करत असताना आपल्याला या ठिकाणी दिसते की पुढच्या पिढीला मग हा योग येत नाही किंवा होत नाही की त्या काळात तो जन्म घेत नाही किंवा शनीची अशुभ दृष्टी नसते. म्हणून पुढील पिढीसाठी हा शनी शमन विधी करायचा असतो. 50 महिन्याचा हा विधी असतो. आणि हा 50 महिन्याचा विधी अखंडपणे करायचा असतो. याचे जाणकार जे आहे ते नागा लोकच असतात. कारण याच्यामध्ये काहीतरी दुखापत पूजा करणाऱ्याला होते असं माझ्या निदर्शनास आलं आहे. आणि नागा लोकांना संसार नसल्या कारणाने त्यांचं नुकसान काय, जीवितहानी काय त्याच्याबद्दल ते विचार करत नाही. तो विषय त्यांच्या मनात नसतो. म्हणून हा एक आपण सांगण्याचा उद्देश. कुंडलीमध्ये 12 स्थानं असतात, 12 राशी असतात आणि 12 ग्रह असतात. आणि याच्यामध्ये जे योग होतात त्या योगाच्या अनुषंगाने शनी कुठे कुठे आहे, शनी रवी झाला की कुयोग होतो, शनी चंद्र झाला तर चांडाळ योग होतो,
शनीच्या मध्ये आला तर स्फोटक योग येतो. शनी 8व्या स्थानात, पहिल्या स्थानात योगात असला तर मृत्यू षडाष्टकात येतो. 6व्या स्थानात असला तर षडाष्टकात येतो. विवाहस्थानी असला तर तो विवाहाला मारक ठरतो. शनी ज्या वेळेला स्वस्थ अवस्थेत हा तुला राशीमध्ये, वृषभ राशीमध्ये येतो, तो स्वस्थ अवस्थेत असतो. काही वेळेला आता माझ्या कुंडलीत जर अभ्यास केला तर शनी मला धनी आहे. ज्या वेळेला मला 7.5 असते त्या वेळेला शनी हा धनी करतो. परंतु हा शेवटच्या टप्प्यामध्ये मात्र मृत्यू पण आणतो. जसं माझ्या पत्नीला डैया 7.5 होती, तिला मृत्यू आला आणि मृत्यू आला असताना ती स्वर्गवासी झाली. म्हणजे शनीचे परिणाम हे अगोदर आपण कुंडलीमध्ये पाहायला हवे, सांगण्याचा हाच प्रयत्न. याच्यात जाणकार ज्योतिषी हवा आणि याच्यासाठी मात्र भाव कुंडली करून घेणं आवश्यक आहे. असो, माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करण्याचं मी विसरलो होतो, क्षमस्व. पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. आणि रात्री व्हिडिओ मी टाकणार आहे उद्याच्या हनुमान जन्मोत्सवाचा. असो.